सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण आलो आहे निमाणी बस स्टँडच्या बाजूला। तिथे बघणार आहोत पंचवटी व्हेज पुलाव। त्यांच्याकडे खूपच फेमस आहे दाल खिचडा आणि तो आहे फक्त 25 रुपयात। आणि तसेच व्हेज पुलाव आहे, पनीर पुलाव आहे। चला दादा कसे सर्व करतात ते बघूया। दादाशी बातचीत करूया। दादा आपले नाव काय? माझं नाव बाळू कासा आहे। आपल्याकडे कोणकोणते प्रकार असते? माझ्याकडे व्हेज पुलाव असतो, दाल खिचडा असतो, पनीर पुलाव असतो आणि तिन्ही आयटम एकदम फेमस, लोकांना खूप आवडतात। आणि दाल खिचड्याची प्राइस किती आहे? दाल खिचडा माझ्याकडे 25 रुपयाला आहे। पापड, लोणचं, कोशिंबीर घेतले त्याचे 5 रुपये फक्त एक्स्ट्रा। असा पूर्ण दाल खिचडा पकडला तर फक्त 25ला आहे। आणि व्हेज पुलाव? व्हेज पुलाव 35ला आहे। व्हेज पुलाव मध्ये काय काय देतो? व्हेज पुलाव मध्ये मी तुम्हाला पापड, कोशिंबीर, लोणचं सर्व काही। आणि त्याची प्राइस? त्याची प्राइस 35 रुपये। आणि पनीर पुलाव? पनीर पुलाव 65 रुपयाला। 65 रुपये। आणि इथला टायमिंग काय असतो तुझा? माझा जो टायमिंग आहे, मी 12-12:30 नंतर मी इथे येतो, ते 8 वाजेपर्यंत। 8 वाजेपर्यंत असतो। आणि इथला माझ्यासारख्या सर्वांना व्हेज पुलाव आणि दाल खिचडाचा स्वाद घ्यायचा असला तर इथला ॲड्रेस काय? माझा ॲड्रेस आहे पंचवटी, निमाणी, महिंद्रा कोटक बँकच्या समोर। मित्रांनो, कोणता पण बिझनेस असला का त्याच्या मागे आई आणि बायकोचा तर सपोर्ट पाहिजेलच, तेव्हाच तर बिझनेस सक्सेस होतो। आणि तसंच पंचवटी व्हेज पुलाव खूपच कमी दिवसात निमाणी बस स्टँडला फेमस काय पदार्थ वापरले जातात? आपल्या दाल खिचड्यामध्ये असतात अख्खे मूग असतात, त्याच्यानंतर इंद्रायणी तांदूळ असतात, बासमती किंग म्हणून तांदूळ असतात। 3 प्रकारच्या डाळी मिक्स करून आपण बनवतो। कोणकोणत्या डाळी असतात? त्याच्यात उडीद डाळ, सफेद पांढरी उडीद डाळ असते, त्याच्यानंतर लाल मसुरीची डाळ असते आणि अख्खे मूग असतात। हे 3 डाळी मिक्स करून आपण त्याच्या कडधान्यापासून हे दाल खिचडा बनवतो। आपण कडधान्यापासून बनवेल अख्ख्या मुगाचा बटर दाल खिचडा आहे। आणि व्हेज पुलाव आहे 35 रुपये प्लेट, प्युअर व्हेज। पूर्ण त्याच्यात घेवडा, त्याच्यानंतर गाजर, वाटाणा, त्याच्यानंतर आपलं तोंडले वगैरे सगळं मिक्स करून हा बनवला आपण व्हेज पुलाव। व्हेज पुलाव आणि दाल खिचडा कसा वाटतो? आम्ही दाल खिचडा खाल्ला, इथे एकदम टेस्टी आहे। तुम्ही बी या, तुम्ही बी खा। निमाणी बस स्टॉप शेजारी आम्ही बी येतो, तर हफ्त्यात येतो इथे, एकदा दोनदा चक्कर राहते आमची। आम्ही आल्यानंतर इथं टेस्टिंग करत राहतो दाल खिचडा, सर्व साठी इथे एकदम मस्त आहे। तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर परत येशाल खायला तुम्ही। भाऊ तुम्ही काय सांगणार, कसं वाटतंय? मस्त वाटले, एकदम खाऊन आम्हाला भारी वाटलं एकदम। कमी पैशात पोट भरव एवढं ते लिमिट, म्हणजे त्यांच्या ह्याच्याने ते एकदम व्यवस्थित देतात। क्वालिटी बी एक नंबर आहे त्यांची। खिचडा कसा वाटतो? एकदम मस्त आहे। 1-2 दिवसाआड मी येत असतो दादांना फोन करून, बाळू दादांना। एकदम मस्त आहे, तुम्ही पण या आणि तुम्ही पण ट्राय करा। व्हेज पुलाव आणि दाल खिचडा कसा वाटतो? एकदम छान आहे, चांगला आहे, एकदम व्यवस्थित आहे, भारी वाटतो, क्वालिटी भारी आहे, खूप छान आहे। मी निमाणीला कधी आलो होतो पहिले व्हेज पुलाव टेस्ट करून आलो। एकदम भारी, एकदम जबरदस्त। तुम्ही पण एकदा खाऊन खा। चला मित्रांनो, पंचवटी व्हेज पुलाव ट्राय करूया। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता घेवडा आहे, गाजर आहे, फ्लावर आहे, सर्व काही मिक्स आहे आणि कोशिंबीर त्यात मिक्स करून घेऊया। त्यामुळे पंचवटी व्हेज पुलावला अजूनच चांगली चव लागणार। पापड दिलाय सोबत। येथील दाल खिचडा फक्त 25 रुपयात आहे आणि तसेच व्हेज पुलाव 35 रुपयात आहे आणि पनीर पुलाव 65 रुपयात आहे। मला तेथील व्हेज पुलाव तसेच दाल खिचडा खूपच आवडला। तुम्हाला पण माझ्यासारखाच मस्त छान स्वाद घ्यायचा असला तर इथला ॲड्रेस आहे नियर निमाणी बस स्टँड, ऑपोजिट कोटक महिंद्रा बँक, नाशिक। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि विसरू नका, निमाणी बस स्टँडच्या बाजूला आले तर पंचवटी व्हेज पुलाव नक्की ट्राय करा।